या ओबीसीच्या संदर्भात मध्यंतरी लागला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की 4 महिन्यामध्ये या निवडणुकांची सुरुवात करावी आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कधी पावसाळ्यानंतर होऊ शकतात। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही एक पहिली बैठक बोलवलेली आहे आणि या जिल्ह्यातल्या महापालिका असू दे, कोल्हापूर इचलकरंजी असेल, नगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, या सगळ्या इंडिया आघाडी म्हणून कशा लढता येतील यासाठी आज आम्ही एक प्राथमिक बैठक घेतलेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चित्र वेगळं असेल, कारण की महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीनं वाचवलं, परंतु आता कोण लाडकं राहिलेलं नाही हे आता जनतेलाही लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की इंडिया आघाडीची सत्ता सगळीकडे आम्हाला यश मिळेल। त्याचं मतदानापर्यंत त्यांना नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते इंडिया आघाडीचे बूथ लेवलचं प्लॅनिंग प्रत्येक पक्षाने केलेलं आहे, म्हणजे काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आमचे घटक पक्ष असे असतील, प्रत्येकाची ताकद निश्चितपणे सगळ्या ठिकाणी आहे आणि म्हणून ही एकत्रित ताकद जी लोकसभेच्या वेळी आम्ही एकत्रितपणे केली, संघटित केली, तीच ताकद उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। अनेक सहकारी आहेत जे अनेक विषयावर आमच्याबरोबर येऊ इच्छितात, त्यांना आम्ही बरोबर घेऊ आणि या 4.5 वर्षामध्ये महापालिकेमध्ये प्रशासक राज्य आहे, महापालिकेची अवस्था आपण बघतोय, जिल्हा परिषदमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळं काय अवस्था आहे आपण बघतोय आणि गेल्या काही महिन्यामध्ये माहितीचं आलेल्या सरकारनं 100 दिवसाचा रिपोर्ट कार्ड हा स्वतःची पाठ थुपटून घेतल्यासारखा आहे। हे सगळं आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊ। समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितले की मलाच माहित नाही माझा निधी गेला, म्हणजे सामाजिक न्याय मंत्री म्हणतात की माझा निधी गेलाय आदिवासी विभागाचा। याचा अर्थ काय? या राज्याच्या अर्थकारणाची घडी विस्कटलेली आहे। हे राज्य 3 पक्षाच्या सरकारला चालवता येत नाही, म्हणूनच इकडनं काढ तिकडनं काढ आणि योजनेला दे असं काम चालू आहे। जर तुमचं प्लॅनिंग या लाडकी बहिणीचं होतं तर मग असे पैसे इतर डिपार्टमेंटनं काढण्याची वेळ यायला नको पाहिजे होती। म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग पूर्णपणे या सरकारचं कोसळलेलं आहे। 9.5 लाख कोटीवर आता कर्ज आहे, ते आता पुढे 10 लाख कोटीवर जाईल अशी अवस्था आहे। आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले लाडक्या बहिणींना आम्ही 40-50 हजार रुपये कर्ज द्या। याचा अर्थ काय? कर्ज देऊन वर्षाचा हप्ता फेडायची मुभा शासन घेते। हे महिन्याला जे पैसे द्यायचे त्याच्याऐवजी बँकेला वर्षातनं एकदा देणार आणि दर महिन्याचा जो बोजा आहे तो कमी करायचा, कारण तो व्याजाचा बुरदंड बसणारच आहे सरकारवर। कारण काही करून आता घोषणा केलेली आहे, त्याच्यावर मतं मिळवलेली आहेत, बंद करता येत नाही हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे तो प्रयत्न इतर खात्यातून आणायचा चालू आहे। बंद झाल्यावर जनता, या महाराष्ट्रातली जनता निर्णय घेईल। हे जर सत्य असेल तर उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील विचार करतील लोक की आम्हाला मतं घेऊन, आता विधानसभेला तेच झाले ना, विधानसभेच्या वेळी अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र सगळ्या अटी शर्ती करून मग तुम्हाला शेतकरी योजनेतले पैसे मिळतात ते तुम्हाला आधी माहित नव्हतं का? मग आता तुम्ही त्याचं अनुदान का बंद केलेलं आहे? एक प्रकारची ऑलरेडी फसवणूक झालेलीच आहे। जिल्ह्यापुरता आम्ही विचार करतो। सध्या महाराष्ट्रामधली परवा प्रदेशाध्यक्षांच्याकडे बैठक झाली,
ते पवार साहेब आणि उद्धव साहेबांना भेटलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु जिल्हा म्हणून आम्ही विचार केला तर जिल्ह्यामध्ये आम्हाला महाविकास आघाडी इंडिया आघाडी करणं अशक्य आहे असं मला वाटत नाही. 90-95 ठिकाणी आमची आघाडी होऊ शकेल असं वातावरण आहे. जिल्ह्यामध्ये काय चित्र असेल असं वाटते. दहाही आमदार त्यानंतर या गाडीसाठी काय नाही, आता आपण बघितलं असेल काल आदरणीय महाराजांच्या आदेशाखाली आम्ही कलेक्टरना भेटलो, त्यानंतर पंचनामे चालू झाले. मग लोकप्रतिनिधी काय करतायत? 10 आमदारांनी कधी कलेक्टरना गेले 10 दिवस पाऊस पडलाय, अवकाळी पाऊस पडलाय, आमदार जाऊन भेटले का? किंवा खासदार कुठले जाऊन भेटले का की पंचनामे करा म्हणून? आम्ही सुरुवात केली. आम्ही त्या ठिकाणी खासदार साहेब आम्ही सगळे इंडिया आघाडी गेलो आणि विनंती केली. त्यामुळे आता निदान पंचनामे झाले. त्यामुळे आलेले 10 आमदार हे आमदारकीत मशगूल आहेत. जनतेचे प्रश्न सोडवायची आमची जबाबदारी आहे आणि जनता निश्चितपणे आमच्या बाजूने कौल देते. चला.